नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज मी तुमच्यासाठी पॉपकॉर्नची रेसिपी घेऊन आलेली आहे। हे पॉपकॉर्न मी तुम्हाला कढईत बनवून दाखवणार आहे आणि ते पण खूप साध्या पद्धतीने। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर पॉपकॉर्न बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी मक्याचे दाणे, 2 चमचे तेल, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद घेतलेली आहे। हे पॉपकॉर्न आपण कढईमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आपल्याला जास्त गरम करायचं नाहीये। आता यामध्ये 1 चमचा मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता हे मीठ आपण चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजे आपल्या सगळ्या पॉपकॉर्नला व्यवस्थित लागेल। आता यामध्ये आपल्याला मक्याचे दाणे टाकून घ्यायचे आहे आणि ते पण हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा, अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आणि हळद पण आपल्याला अशी सर्व मिक्स करून घ्यायची आहे। पॉपकॉर्न म्हटलं की सर्वांची आवडती खाण्याची वस्तू आहे। लहान मुलांना पॉपकॉर्न खूप आवडतात। फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। तर हे बघा, इथं आपले पॉपकॉर्न फुलायला लागलेले आहे। आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, तुम्ही आवाज ऐकला? आपले पॉपकॉर्न किती मस्त तयार होत आहेत। तर 2 मिनिटं झालेली आहे। हे बघा, आपले पॉपकॉर्न इथं तयार झालेले आहेत। आता मी गॅस बंद करते। तर हे बघा, 2 मिनिटात आपले इतके सुंदर असे पॉपकॉर्न तयार झालेले आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये हे पॉपकॉर्न तयार होतात आणि खायला पण खूप छान लागतात। आणि अर्धी वाटी मक्याच्या दाण्यामध्ये एवढे मोठे पॉपकॉर्न आपले तयार झालेले आहेत। तर फ्रेंड्स, आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा प्रकारे पॉपकॉर्न तुम्ही पण एकदा नक्की बनवा। तर फ्रेंड्स, पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।